कडे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी पुन्हा शिवीगाळ केली आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना त्यांनी शिवीगाळ केली आहे। फोन करून संजय गायकवाडांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे। घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीप छाटेन अशा धमक्या त्यांनी दिल्यात। पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना गायकवाड यांनी धमकी दिली आहे। व्हायरल झालेली फोनची ऑडिओ क्लिप माझीच असल्याचंही गायकवाड यांनी कबूल केलं आहे। आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा। हा बोला। तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून। हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणणारा। तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा। काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं लिहायचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते। इतिहास 16व्या शतकातला आहे, ते नको सांगू तुम्हाला। मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला। तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला। मग तू काही शासन शिकू नको। लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारीन साल्या। तुम्ही आता तू कधी पुस्तक वाचताना दिसला? ए मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। बोलतोय व्यवस्थित, नीट बोल। तुझ्या घरात घुसून मारून तुला मी नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। ती भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल। तो अधिकार आमच्याकडे आहे, पानसरेंचं पुस्तक आहे ते। मग पानसरेला भेटायला वर जाय। हा, पानसरेला भेटायला वर जाय। मग तू भेट, फक्त तुला कदा चिडून टाकतो पाय जरा। हा, या बघूया। जरा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर तू बी। तुझी जीप कापून टाकीन मी। बर बघूया की। या उद्या जीप कापायला येतोच मी, थांब जरा तू। या उद्या या। तर आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरलेली आहे। घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीभ छाटेन अशी भाषा ते वापरतायत। मुळात हे पुस्तक आहे 1988 सालचं। आता संजय गायकवाडांना या पुस्तकाच्या नावावर आक्षेप का घ्यावासा वाटला? त्यासाठी प्रकाशकांना फोन करून अशा प्रकारे धमकी देण्याचा अधिकार संजय गायकवाडांना कुणी दिला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। याआधी देखील मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये त्यांनी जोरदार गोंधळ घातलेला होता, शिवीगाळ केलेली होती, मारहाण केलेली होती। त्यानंतर संजय गायकवाड पुन्हा एकदा आता या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।